आपल्या सर्वांच्या जीवनाचा एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे कॉलेजचे जीवन. पण याच कॉलेजच्या जीवनात काही वेळा काही लोकांना असे विचित्र अनुभव येतात की हे जीवन बदलूनच जातं. असाच एक भयान अनुभव. हा अनुभव आपल्या चॅनलच्या एका सबस्क्रायबरने सांगितला आहे, परंतु त्यांचे नाव त्यांनी गुपित ठेवण्याची मला विनंती केली आहे. नमस्कार, माझे इंजिनिअरिंगचे शिक्षण सिंहगड महाविद्यालयामध्ये झाले आहे. पुण्यामध्ये वसलेले हे महाविद्यालय असे सांगण्यात येते की हॉन्टेड आहे. आम्हाला असा कधी अनुभव आला नव्हता, पण शेवटच्या वर्षात आमच्या हॉस्टेलमध्ये एक अशी घटना घडली की तिच्यानंतर या गोष्टींवर विश्वास ठेवणे आम्हाला भाग पडले. गोष्ट साधारण 2019 सालची आहे. आमचे इंजिनिअरिंगचे शेवटचे वर्ष सुरू होणार होते. आम्ही अभ्यासाला लागलो होतो. एके दिवशी हॉस्टेलमध्ये सकाळी सकाळी आम्ही चहा घेत असताना आम्हाला गोंगाट ऐकू आला. आम्ही पाहिले तर सर्वजण एके ठिकाणी जमले होते आणि एका पडलेल्या मुलाला उचलण्याचा प्रयत्न करत होते. आम्ही सर्व तेथे पोहोचलो. कॉरिडॉरमध्ये हॉस्टेल रूमच्या बाहेर तो मुलगा पडलेला होता. सर्वांनी त्याच्या तोंडावर पाणी मारले आणि त्याला उठवले. तसा तो शुद्धीवर आला आणि इकडे तिकडे पाहू लागला. घाबरलेल्या आवाजात तो म्हणाला, तो माणूस कुठे? सर्वजण त्याच्याकडे पाहू लागले आणि विचारू लागले, कोण माणूस? त्यावर तो म्हणाला, काल रात्री तो माझ्या रूममध्ये होता. आम्हाला काहीच समजलं नाही. आम्ही त्याला शांत बसवले, पाणी वगैरे दिले आणि मग विचारले, काय झालंय, आम्हाला सविस्तर सांग. तसा तो सांगू लागला. तो म्हणाला, काल नेहमीप्रमाणे मी लायब्ररीमध्ये बसलो होतो. आता आपल्या कॉलेजची लायब्ररी कॉलेजमध्ये वर आहे आणि हॉस्टेल खाली. दोघींच्यामध्ये 15 ते 20 मिनिटाचं अंतर आहे, बरोबर? त्यावर आम्ही हो म्हणालो. तसा तो म्हणाला, रात्री 12:30-1 वाजता मी लायब्ररीमधनं निघालो आणि हॉस्टेलकडे येऊ लागलो. येत असताना सर्व ठिकाणी शांतता होती. आसपास कोणीही नव्हतं. सर्वजण लायब्ररीमध्ये वाचत बसले होते. पण मला झोप आलेली असल्यामुळे मी 1-2 जणांना विचारलं की येत आहे का, परंतु ते नाही म्हणाले. त्यामुळे मी एकटाच निघालो होतो. वाटेने किरकिर रातकिड्यांचे आवाज येत होते. मी तसा घाबरलेलोच होतो. मी पुढे चालत असताना मला असं जाणवलं की माझ्या मागून कोणीतरी चालत येत आहे. मी 2 सेकंद तसाच थांबलो आणि मागे वळून पाहिलं, पण मागे कोणीच नव्हतं. मी 1-2 आवाजही दिले, विकी, राहुल, राज, तुमच्यापैकी कोणी आहे का? पण समोरून काही प्रतिसाद आलाच नाही. मी पुन्हा हॉस्टेलच्या दिशेने चालू लागलो. चालताना पुन्हा मला तोच पायाचा आवाज येऊ लागला. कोणीतरी चप्पल खरकत खरकत चालत आहे असं मला वाटत होतं. मी पुन्हा मागे वळून पाहिलं. मागे कुणीही नव्हतं. मला असे वाटले की कोणीतरी माझी मस्करी करत आहे. त्यामुळे मी 10-15 सेकंद तसाच उभा राहिलो. पण तेवढ्यात माझ्या कानावर एक आवाज आला, ज्याने माझे पाचावर धारणच बसली. मला असं जाणवलं की एखादा जंगली श्वापदासारखं कोणीतरी जोरजोराने श्वास घेत आहे आणि त्याच्या श्वासाचा तो घरघरणारा आवाज मला स्पष्ट ऐकू येऊ लागला. आता मला कळून चुकले की हा काहीतरी विचित्रच प्रकार आहे. तसा मी धावतच
हॉस्टेलच्या दिशेने येऊ लागलो. जसजसा माझी चालण्याची गती वाढत होती तशी माझ्या मागे जे कोणी होते त्याच्याही श्वासांचा तो घरघरणारा आवाज आणि चालण्याची गती वाढत चालली होती. मी कसाबसा हॉस्टेलच्या मेन गेटजवळ पोहोचलो. पाहिलं तर सिक्युरिटी गार्ड झोपलेला होता. त्याला उठवत मी सांगितलं की मागून कोणीतरी येतं आहे, त्याला अडवा. तसं तो मागे पाहू लागला, पण त्यालाही कोणीच दिसलं नाही. मी जेव्हा हॉस्टेलच्या मेन गेटपासनं कॉरिडॉरपर्यंत पळत येऊ लागलो होतो तेव्हासुद्धा मला तो आवाज स्पष्ट ऐकू येत होता. म्हणजे ते जे कोणी होतं ते अजूनही माझा पाठलाग करतच होतं. तसा मी कसाबसा लगबगीने रूममध्ये शिरलो आणि आरशासमोर उभ्या राहिलो. माझा अवतार खूपच भयानक दिसत होता. घामाने मी ओलाचिंब झालो होतो. माझे डोळे पूर्ण लाल झाले होते. स्वतःकडे पाहूनच आधी मी घाबरलो आणि तेवढ्यात माझं लक्ष आरशात माझ्या मागच्या बाजूला गेलं आणि मी पाहिलं एक टोपी घातलेला इसम मागे उभा होता. त्याला मी यापूर्वी हॉस्टेलमध्ये कधीच पाहिलं नव्हतं. जेव्हा त्याने त्याचे डोके वर केले आणि मला त्याचा चेहरा दिसला तेव्हा मला दरदरून घाम फुटला, कारण त्याचा चेहरा अर्धा भाजलेला होता. त्याला एक डोळाच नव्हता आणि विस्कटलेल्या दातांनी तो हसत होता आणि माझ्याकडेच बघत होता. तो फक्त एवढंच बोलला, आता तुझी बारी. बस त्याचं एवढं बोलण्याचा अवकाश होता. मी दरवाजाजवळ गेलो आणि दरवाजा उघडता क्षणी त्याने माझ्या खांद्यावर त्याचा थंडगार हात ठेवला आणि भोवळ येऊन मी इथेच बेशुद्ध झालो. ती मला आत्ता जाग आली आहे जेव्हा तुम्ही सर्वांनी मला उठवलं आहे. त्याचे हे सर्व बोलणे ऐकून आम्ही सर्व थरथरू लागलो होतो, कारण आम्हीही रोज लायब्ररीमध्ये अभ्यासासाठी जायचो आणि रात्री बेरात्री केव्हाही हॉस्टेलवर परत यायचो. त्याच्या हा प्रसंगानंतर आम्ही सर्वांनी रात्रीचं लायब्ररीमधनं जाणं बंद केलं आणि जर कधी गेलोच तर आम्ही लायब्ररीमध्ये झोपायचो. सकाळ झाल्यानंतरच लायब्ररीमधनं परत यायचो. ह्या प्रसंगाला बरेच दिवस झाले. काही दिवसानंतर असे ऐकिवात आले की त्या मुलाला कॉलेजने काढून टाकले आहे, कारण त्याची मानसिक स्थिती बरोबर नाही आहे. त्याचे रिपोर्ट कार्ड दिवसेंदिवस घसरतच चालले होते आणि इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षात त्याला कॉलेज सोडावे लागले होते. ते सर्व ऐकून आम्हाला फार वाईट वाटले, पण तो प्रसंग आणि त्याचा चेहरा आम्ही कधीही विसरू शकणार नाही. तुम्हाला जर हा अनुभव आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. जर आपण शोध रहस्याचा या चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे भविष्यात येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला नियमितपणे मिळत राहतील. तुम्ही आम्हाला फेसबुकवरसुद्धा फॉलो करू शकता. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तुमच्याकडेही अशाच काही कथा किंवा अनुभव असतील ते तुम्ही आम्हाला आमच्या ईमेल आयडीवर पाठवू शकता. माझा मेल आयडीसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये नमूद केलेला आहे. हा व्हिडिओ आपल्या सर्व मित्रांना शेअर नक्की करा आणि चॅनलला सपोर्ट करा. धन्यवाद.